गिरीश बापटांसाठी मैत्री आपण ठेवावी एवढंच माझं नवीन तरुण कार्यकर्त्यांना आव्हान असेल. होती ना तुमचे सभागृहातले दिवस आम्ही एकाच वेळेला निवडणूक केला तसं म्हटलं तो उभा राहिला तो 1979 साली माझाही पराभव झाला. गिरीश मात्र 83 साली पोटनिवडणुकीमध्ये महानगरपालिकेत निवडून आला. 1979 साली शांतीला निवडून आला. पण 85 पासून आम्ही तिघही जण महानगरपालिकेत निवडून आलो. मी RS काँग्रेसतर्फे आलो, गिरीश बापट भाजपतर्फे आले आणि शांतीलाल सुरतवाला प्रथम नागरिक संघटनेनंतर काँग्रेसमध्ये आले. मला एक आठवण तुम्हाला सांगायची वाटेल की ज्यावेळेला फुलोच झालं त्यावेळेला गिरीश बापट हे स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. उल्हास डोले पाटील हे महापौर झाले आणि त्यावेळेला गिरीश बापट म्हणजे आमच्यावरती बापटांना मदत करतील किंवा डोले पाटलांना मत देणार नाही. शांतीलाल आणि डोले पाटील यांची निवडणूक झाली. त्याच्यामध्ये शांतीलाल माझा आणि गिरीशचा जवळचा मित्र, त्यामुळे या दोघांची महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये मतं पडतील की नाही अशी शंका पक्षातल्या काहींना होती. हे प्रकरण पवारसाहेबांकडे गेलं आणि पवारसाहेबांनी त्यावेळेला सांगितलं हे तिघही मित्र असले तरी ते तिघही त्यांच्या पक्षाशी एकनिष्ठ राहतील, त्यांच्या उमेदवारांना ते मत देतील आणि तेच त्यावेळेला 1986 साली घडल्याचं पुणेकरांनी पाहिलेलं आहे. भाऊंची विल पॉवर त्यांचा खंबीरपणा पाहायला मिळतो. तो आता कसबेच्या पोटनिवडणुकीसाठी अक्षरशः व्हीलचेअरवर जाऊन ते प्रचारामध्ये सहभागी झाले. एकच आहे, कसब्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा झालेला पराभव याचं मूळ कारण गिरीश बापटांची अनुपस्थिती असं म्हणतात ते काही चुकीचं ठरणार नाही. बापट जर का सक्रिय असते तर निवडणुकीचा निकाल काय लागला असता हे आता सांगता येणं शक्य नाही. पण बापटाची अनुपस्थिती भारतीय जनता पक्षाला यापुढच्या काळामध्ये देखील सातत्याने राहील हे निर्विवाद सत्य पुणेकरांनी मान्यच केलं पाहिजे. तिघांवरती तुमच्या पक्षाचाही विश्वास नसेल राजकारणाच्या बाबतीमध्ये तुमच्या मैत्रीच्या अगदी पवारसाहेबांचा कार्यक्रम तुम्ही बालगंधर्वला जो घेतला त्याच्यामध्येही पवारसाहेब हेच म्हटलं की गिरीश आणि अंकुश एकमेकांच्या विरोधात उभे राहतील असं मला कधीच वाटलं नाही आणि वाटलं तर ते तिन्ही मुस्लिम निवडणूक लढतील का असाही प्रश्न मला कायम असायचा आणि तेच दरवेळेस बघायला मिळालं. त्या बालगंधर्वमधलं जे पवारसाहेबांचं वक्तव्य होतं ते विनोदाने केलेलं होतं. पण पवारसाहेबांना असेल किंवा माझ्या पक्षातल्या नेत्यांना असेल त्यांना सगळ्यांना माहिती होतं की हे तिघही त्यांच्या आपापल्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत आणि राजकारणामध्ये प्रत्येकाने आपापल्या पक्षाशी एकनिष्ठ राहावं. पण मैत्रीच्या बाबतीमध्ये पक्षीय बाण त्या ठिकाणी येऊ नयेत असं मला वाटतं आणि ते गिरीशनी आणि मी आजपर्यंत आज दुपारी 12:15 वाजेपर्यंत पाहिलं. तुमचे अपडेट सुद्धा रेग्युलर यायचं तब्येतीच्या बाबतीत त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आधी तुमचे अपडेट असायचे सगळे. तुम्हाला कधीपासून काल आज काय भेट झाली तुमची काय? मी मगाशीच सांगितलं की माझी मंगळवारी भेट झाली नाही. काल मंगळवार होता, सोमवारी माझी भेट झाली. नुकतंच ते डायलिसिस करून आले होते आणि हॉस्पिटलमध्ये किंवा फुले संग्रहालयामध्ये आठवड्यातनं 2 वेळेला मी जायचो. काही वेळेला त्यांना दडपे पोहे आवडायचे म्हणून एकदा माझ्या मिसेसनी त्यांना दडपे पोहे ते म्हणाले अरे खायला मला पोटात जातच नाही आहे कशासाठी आणलं त्यामुळे खूप झालं.